अंबरनाथ शहरात दिवसेंदिवस वाढत असलेली वाहतूक कोंडी, रेल्वे स्टेशन परिसरातील गर्दी आणि अनधिकृत पार्किंगमुळे नागरिकांना होणारा त्रास लक्षात घेता आज अंबरनाथ नगरपालिकेत नगराध्यक्षा तेजश्री करंजुले पाटील यांच्या समवेत वाहतूक पोलीस, नगरपालिका अधिकारी तसेच संबंधित कर्मचाऱ्यांची एक महत्त्वपूर्ण संयुक्त बैठक पार पडली। या बैठकीत अंबरनाथ शहरातील सध्याच्या वाहतूक व्यवस्थेचा सविस्तर आढावा घेण्यात आला। विशेषतः अंबरनाथ रेल्वे स्टेशन परिसरात होणारी प्रचंड गर्दी, वाहनांची वाढती वर्दळ, रस्त्यांवरील अनधिकृत पार्किंग, फेरीवाल्यांचा अडथळा तसेच काही भागातील अरुंद रस्त्यांमुळे निर्माण होणाऱ्या वाहतूक कोंडींच्या समस्यावर सखोल चर्चा करण्यात आली। बैठकीदरम्यान शहरातील प्रमुख रस्त्यांचे टप्प्याटप्प्याने रुंदीकरण, सिग्नल यंत्रणा अधिक सक्षम करणे, वाहतूक नियमांचे पालन करण्यासाठी जनजागृती मोहीम राबवणे तसेच अंबरनाथ पूर्व व पश्चिम भागातील वाहतुकीस अडथळा ठरणाऱ्या ठिकाणांची तातडीने पाहणी करून आवश्यक उपाययोजना करण्याबाबत सकारात्मक निर्णय घेण्यात आले। यावेळी नगराध्यक्षा तेजश्री करंजुले पाटील यांनी सांगितले की अंबरनाथ शहरातील वाहतूक व्यवस्था सुरक्षित व सुरळीत ठेवणे हे प्रशासनाचे मुख्य उद्दिष्ट आहे। वाढती वाहतूक, गर्दी आणि अपघातांचा धोका लक्षात घेता वाहतूक पोलीस व नगरपालिकेतील सर्व यंत्रणांनी परस्पर समन्वयाने काम करणे आवश्यक आहे। ज्या ठिकाणी वाहतुकीस अडथळे निर्माण होत आहेत त्या ठिकाणी तत्काळ उपाययोजना राबवून नागरिकांना दिलासा देण्यात येईल असे त्यांनी स्पष्ट केले। नागरिकांच्या दैनंदिन प्रवासावर होणारा ताण कमी करण्यासाठी आणि अपघातांचे प्रमाण रोखण्यासाठी प्रशासनाकडून ठोस पावले उचलली जात आहेत। या बैठकीत ठरवण्यात आलेल्या उपाययोजनांची अंमलबजावणी टप्प्याटप्प्याने करण्यात येणार असून वाहतूक कोंडीची ठिकाणे कायमस्वरूपी दूर करण्यावर भर दिला जाणार आहे। आगामी काळात अंबरनाथ शहरातील वाहतूक व्यवस्थेत सकारात्मक बदल अनुभवायला मिळतील असा विश्वास प्रशासनाकडून व्यक्त करण्यात आला आहे।